नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. मागील व्हिडिओला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. त्यानंतर मी पोस्ट केली होती की पुढील व्हिडिओचा विषय कोणता असावा. त्यातल्या बहुतांश जणांचं हे मत ठरलं की टेट परीक्षा जी झाली त्या परीक्षेसंदर्भातल्या ज्या शंका उपस्थित केल्या जात आहेत किंवा विद्यार्थ्यांच्या मनात ज्या शंका येतात त्याबद्दल व्हिडिओ बनवण्यात यावा. तर टेट यात दोन प्रकारच्या शंका आहेत. एक परीक्षेसंदर्भातल्या आणि दुसऱ्या रिझल्ट संदर्भातल्या. तर रिझल्ट संदर्भातल्या ज्या शंका आहेत सध्या त्याबाबत यूट्यूबवर आत्तापर्यंत अनेक व्हिडिओज आहेत आणि खूप नामांकित लोकांनी, खूप नामांकित संस्थांनी, मोठ्या मोठ्या लोकांनी याच्यावर व्हिडिओ बनवले आहेत आणि आपली मतं मांडलेली आहेत, विचारमंथन केलेलं आहे. तर एक विद्यार्थी म्हणून माझं पर्स्पेक्टिव्ह काय आहे हे फक्त या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न राहील माझा. माझ्यापेक्षा अनेक ह्या क्षेत्रातली चांगली माहिती असलेली लोक आहेत, तुम्ही त्यांचे व्हिडिओ सुद्धा बघू शकता शंका निरसन करण्यासाठी. मी फक्त माझा एक पर्स्पेक्टिव्ह मांडतोय. तर मागच्या 2 दिवसांमध्ये मी यूट्यूबवरचे बहुतांश व्हिडिओ तर बघून काढले याबाबतचे आणि मग त्यातल्या ज्या ज्या काही विद्यार्थ्यांच्या शंका होत्या माझ्या व्हिडिओच्या खाली सुद्धा काही जणांनी कमेंट्स करून शंका मांडल्यात. तर त्या सगळ्या शंका एकत्र मी घेण्याचा प्रयत्न केला, तर त्या बघूया कुठल्या कुठल्या. तर त्यातली पहिली आणि सगळ्यात मोठी शंका म्हणजे खरंच निकालात काही घोळ झालाय का. तर ही शंका उपस्थित करण्यामागं मला असं वाटतं ही शंका लोकांच्या मनात येण्याच्या मागं अनेक कारणं आहेत, अनेक मुद्दे आहेत. ते मुद्दे कुठले आहेत हे एकदा जरा बघूया डिटेलमध्ये. तर त्यातला पहिला मुद्दा होता की 0 मार्क कसं काय शक्य आहे, 0 मार्क कसे काय पडू शकतात, की जी अतिशय रास्त शंका आहे. की एखाद्या कॅन्डिडेटनं जरी ऑप्शन जरी सगळीकडे चूज केला, सगळ्या प्रश्नांना 200 तरी सुद्धा 0 नाही पडू शकत, तरी सुद्धा 20 ते 25% मार्क पडायला काय अडचण नाही. मग 40 ते 50 मार्क तरी कमीत कमी पडायला पाहिजेत कुठल्याही विद्यार्थ्याला. मग तसं कसं काय होऊ शकतं, 0 मार्क कसं काय, इट इज नियरली इम्पॉसिबल. याबाबत टेक्निकली काही होऊ शकतं अशी पण कारणं दिली जातात. पण माझं असं मत आहे की याबाबत ज्या लोकांना खूप कमी नियरली इम्पॉसिबल असे मार्क आहेत की त्या विद्यार्थ्यांच्या रिस्पॉन्स शीट्स जाहीर करण्यात याव्यात. जाहीर म्हणजे त्यांना देण्यात याव्यात. त्यांच्या लॉग इनवर त्यांच्या रिस्पॉन्स शीट देण्याची व्यवस्था करण्यात यावी. कारण कसं होतं, याच्यामुळं संभ्रम निर्माण होतोय की आपण एवढा सगळा अभ्यास केलेला असतो आणि एवढा सगळा अभ्यास करून पण जर 0 मार्क पडले तर नेमकं याला कारण काय, नेमकं कशामुळं हे असं, की एवढंही आपल्याला काही येत नाही का की वगैरे, असे स्वतःबद्दलच शंका उपस्थित होतात. त्यामुळे मला असं वाटतं संबंधित संस्थांनी परीक्षा जे कंडक्ट करतात त्यांनी याबाबत रिस्पॉन्स शीट जाहीर कराव्यात अशा विद्यार्थ्यांच्या, तरच हा सगळा संभ्रम दूर होईल. दुसरा एक मुद्दा आहे की रिझल्ट शीटमध्ये अनेकांची एकेरी नावं आहेत, ती कशी काय. मग एकेरी नावं खूप जणांनी काही चांगलं सांगितलेलं आहे की ह्याच्यावर टेक्निकल गोष्ट असू शकते आणि माझं पण तेच मत आहे की हे फॉर्म भरतानाची टेक्निकल गोष्ट आहे. फॉर्म भरताना जर एकेरी नाव भरलं असेल तर की फक्त नावच भरलं असेल किंवा फक्त आडनाव भरलं असेल तर तेवढंच येणार. पण हे कसं काय होऊ शकतं, असं व्हायलाच नाही पाहिजे मुळात, की फक्त एकेरी नाव, की नाव, नेम, मिडल नेम आणि सरनेम असं 3 ऑप्शन असतात. मग ते 3 कंपल्सरी भरले जावेतच. ते एकेरीच फक्त कसं काय येतंय ही एक शंका आहे आणि हा टेक्निकल फॉल्ट असेल तर असं व्हायला नको पाहिजे. पण दुसरी गोष्ट, अशा विद्यार्थ्यांना परीक्षा सेंटरवर एंट्री कशी काय, म्हणजे परीक्षा देऊ कशी काय दिली. कारण तुम्ही व्हेरीफाय करत असताना, नाव व्हेरीफाय करत असताना फक्त नावानं कसं काय व्हेरीफाय केलं, नाव, वडिलांचं नाव पूर्ण, असं पूर्ण आपण बघतो ना, आधार कार्ड, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड जे काही दिलं असेल त्याच्यात धरून. पण फक्त मग नावानं कसं काय व्हेरीफाय करण्यात आलं आणि त्यांना पेपरला बसू कसं काय दिलं, तो एक प्रश्न आहे. याच्याबाबत संबंधित संस्थेनं पुढे येऊन स्पष्टीकरण देणं मला वाटतं आवश्यक आहे. अनेक विद्यार्थ्यांनी 2दा पेपर दिला, तो कसा काय. 2दा पेपर अनेक विद्यार्थ्यांनी दिलाय ही शंका उपस्थित होतीये. ते म्हणजे ती PDF जी अवेलेबल झालेली आहे की ज्यात
एकाच विद्यार्थ्याच्या नावानं 2-2, 3-3 रिझल्ट आहेत. मग ते कसं काय? तर यात हे एक रास्त मुद्दा आहे की, आणि हा काही हे कधी घडूच शकत नाही किंवा घडलेलंच नाही अशातला पण भाग नाही. एकच विद्यार्थ्यांना 2-2दा, 3-3दा, 4-4दा पेपर दिलेल्याच्या घटना यापूर्वी सुद्धा घडलेल्या आहेत आणि होतात. पण ज्या त्यावेळी जी ती कारवाई करण्यात आलेली आहे, मग सेम कारवाई ह्यावेळेस सुद्धा अशा विद्यार्थ्यांवर करण्यात यावी की ज्या विद्यार्थ्यांनी खरोखरच 2-2दा, 3-3दा मल्टिपल टाइम्स पेपर दिलेला आहे, अशा विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि त्यांना ह्या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर काढण्यात यावं. ही साधी सोपी आणि रास्त मागणी. पुढचा, विस्तृत निकाल का दिलेला नाही? विस्तृत निकाल म्हणजे 2022चा जो पेपर झाला होता 2023चा, तेव्हा मेल फिमेल, दिव्यांग आहे का नाही, किंवा ॲप्टिट्यूडला किती मार्क पडले, इंटेलिजन्सला किती मार्क पडले, एकूण किती पडले, असं भरपूर कॉलममध्ये तो विस्तृत निकाल देण्यात आला होता. यावेळेस तसं काही दिलं नाही. यावेळेस मेल फिमेल वगैरे असं काही दिलं नाही, दिव्यांग आहे का नाही ते काही दिलं नाही, आणि फक्त एकूण मार्क दिले. मग हे असं व्हायला नाही पाहिजे, असं अनेक जणांचं मत आहे की जे अगदी बरोबर आहे असं मला वाटतं. कसं होतं, याच्यामुळं थोडीशी पारदर्शकता कमी आल्यासारखं होतं, थोडासा संभ्रम तयार होतो की जे चुकीचं आहे. मग त्यामुळं विस्तृत निकालाची मागणी ही अतिशय रास्त आहे आणि ती मान्य करायला काही अडचण पण नसावी. विस्तृत निकाल द्यायला काही अडचण नाही आहे, ते तुमचा डेटा सगळा अवेलेबल आहे, मग निकाल द्यायला तुझा तसा काही अडचण नाही. पुढे दिव्यांग उमेदवारांची चौकशी करावी का? मग दिव्यांग उमेदवार कोण? तर दिव्यांग उमेदवार चा फायदा एक काय बघूया. दिव्यांग उमेदवार सध्या काय झालं की टॉपरच्या लिस्टमध्ये दिव्यांग उमेदवारांची नावं आहेत. मग अशा वेळेस त्यांना फायदा काय होतो की एकतर जादाचा वेळ देण्यात येतो पेपरला, दुसरी गोष्ट सोबत स्क्राईब घेऊन जायची मुभा असते. स्क्राईबचं काम काय असतं की त्यानं स्वतःचं डोकं वापरायचं नाही, त्यानं फक्त ते जे काय उत्तर सांगतोय उमेदवार ते फक्त तिथं क्लिक करायचं. पण जर हा स्क्राईब स्वतः जर फार हुशार असेल, या अशा परीक्षांमधली त्याला माहिती असेल, जाणकार असेल तो, तर अशा वेळेस तो स्वतःचं डोकं वापरून तिथं सोडवणार आणि मग त्याचे मार्क वाढणार. अशा वेळेस ज्यांनी खरोखर अभ्यास केला त्यांच्यावर अन्याय होतो की हे आयत्या पिट्ट्यावर रेगोटे मारायचं काम करतात असे उमेदवार. त्यामुळे मला वाटतं असे जर उमेदवार असतील, सगळे दिव्यांग उमेदवार सगळे तसे असतात असं म्हणण्याचा अर्थ नाही येतो. असे उमेदवार की ज्यांनी दिव्यांग दाखवलं, स्क्राईब घेतला आणि त्या स्क्राईबच्या हेल्प घेऊन चांगले मार्क पाडलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांवर कारवाई केली जावी. असे विद्यार्थी मत शोधले जावेत, त्याची सखोल चौकशी व्हावी आणि अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात यावी. त्यांना निश्चितपणे अशा विद्यार्थ्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं. ही मागणी अतिशय बरोबर आहे. 2022 आणि 2025 मध्ये आलेल्या गुणांमध्ये खूप फरक कसा काय? म्हणजे काही विद्यार्थ्यांनी जी मागची परीक्षा दिली आणि ह्या परीक्षेत, मागच्या परीक्षेत चांगले मार्क पडले, ह्या परीक्षेत एकदम कमी मार्क पडले, किंवा काही जणांना दोन्ही परीक्षेत सेमच मार्क पडलेत, असं कसं काय? तर हे असं मला वाटतं की याबाबत कोणीच नाही उत्तर देऊ शकत खरं सांगायचं तर. का तर यासाठी तुम्हाला अँसर शीट माहीत पाहिजे, अँसर शीट. कारण त्याशिवाय तुमचं कुठं चुकलं आणि कुठं बरोबर आलं ते सांगताच येत नाही. अँसर शीट IBPS प्रोव्हाइड करत नाही. का तर IBPS ही प्रश्नपत्रिकाच बाहेर स्वतःची येऊ देत नाही, त्यामुळे अँसर कीचा तर प्रश्नच येत नाही. मग अँसर की नसल्यामुळे हे तुम्ही चेक कसं करणार? 2022ला कसे आले आणि 2025ला कसे आले हे तुम्ही चेकच नाही करू शकत, क्रॉस व्हेरीफायच नाही करू शकत तुम्ही. त्यामुळे हा संभ्रम तर तसाच राहील असं मला वाटतं. पुढे काय की परीक्षेत आता हे सगळं झालं, हे सगळे जे मुद्दे होते की ज्याच्यामुळं घोळ होतोय असं लोकांना वाटतं की ह्या सगळ्या ह्याच्यामुळं. तर मला असं वाटतं संबंधित परीक्षा विभागानं की याच्याबाबत पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावं आणि लोकांच्या मनातल्या शंका दूर कराव्यात. साधी सोपी गोष्ट आहे. अजून एक आहे की हे नॉर्मलायझेशन झाले का? आणि नॉर्मलायझेशन जर झालेलं असेल तर ओरिजिनल मार्क्स आणि नॉर्मलाइज्ड मार्क्स हे दोन्हीही कळवायला काही अडचण नाही असं लोकांचं मत आहे, की जे मलाही पटतं. की जर नॉर्मलायझेशन झाले का नाही ते तरी सांगा, होय का नाही. म्हणजे ते एकदा होय, त्यात काय अडचण नसायला पाहिजे, त्यात हे सांगायला तर काय अडचण नसायला पाहिजे. एक तर होय म्हणा की झालं, नाही झालं तर नाही म्हणा.
किंवा झाले तर किती, आधी किती होते आता किती होते ते सांगायला अडचण काही नसावी ना. जर तुमचा एक फॉर्म्युला फिक्स ठरलेला आहे नॉर्मलायझेशनचा, तर त्यात पारदर्शकता असायला हवी, या मताचा मी हा आहे. पुढं आता हे सगळे झाले परीक्षेच्या निकालाबाबतचे. परीक्षेमधलेच काही प्रश्न आहेत ते एकदा बघूया. एक म्हणजे शंका आहे की परीक्षेत 150 प्रश्न वाचणे ही शक्य नव्हते, मग एवढे 170 180 मार्क पडले कसे काय? ते एवढे मार्क पडणे शक्यच नाही. तर पुन्हा एकदा सांगतो, 150 प्रश्न वाचणं शक्य नव्हतं. सगळ्याचं सगळं जर पेपर वाचून अगदी डिटेल वाचून सोडवायचा म्हणला तर 160 पर्यंत 170 पर्यंत प्रश्न वाचून मग ते वेळ तर पुरणारच नाही. मग तर 100% वेळ पुरणार नाही. तुम्ही सगळे प्रश्न वाचायला गेला तर कुणालाच पुरणार नाही. पण मुद्दाच हा होता की सगळे प्रश्न वाचतच बसायचे नव्हते. सगळा प्रश्न डिटेल पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचायची आवश्यकताच नव्हती. तुम्ही जर आकृत्यांवरच्या प्रश्नांमध्ये वर दिलेली जर सूचना वाचत बसला की आकृतीचं कसं करा, काय करा, कसं करा, काय करा, तर याचा अर्थ तुम्ही प्रॅक्टिस केलेलं नाही, तुम्हाला तो प्रश्नच नव्हता माहीत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केलं होतं त्या विद्यार्थ्यांना खालच्या आकृत्या बघूनच कळत होतं की ह्यात करायचं काय, या प्रश्नात करायचं काय, वाचत बसायची आवश्यकता नव्हती. त्यामुळं अजून अनेक प्रश्न आहेत. मी ॲड्रेसचा प्रश्न सांगितला, ॲड्रेसच्या बरोबर दिलेलं होतं की खाली ते एक ॲड्रेस दिलाय आणि त्याची तंतोतंत जुळणारा ॲड्रेस शोधा वगैरे तसं. ते वाचत बसायची गरज नव्हती. ॲड्रेस दिल्यावर खाली काय करायचं ते कळलंच पाहिजे, बरोबर? किंवा प्रश्नचिन्हाची जागी काय हे आता हे बघितल्यावरच कळलं पाहिजे. वरचा प्रश्न त्यासाठी वाचत बसायची आवश्यकता नाहीये. अरेंजमेंट देताना अरेंजमेंट्स मधल्या वरच्या 2-3 लाईन्स कॉमनच होत्या. ती एवढी कॉमन माहिती वाचत बसायची आवश्यकता नव्हती. जिथून अरेंजमेंट खरी चालू होती तिथूनच वाचायचं होतं. बरं, हे जे अरेंजमेंटचे प्रश्न होते तेच म्हणजे एका अरेंजमेंटवर 3, 4, 5 असे प्रश्न विचारले गेले होते. मग प्रत्येक वेळेस ती पूर्ण अरेंजमेंट वाचत बसायची आवश्यकता नव्हती. ही एक महत्वाचा मुद्दा आहे. मराठीमध्ये सुद्धा अनेक वेळा फार साधे प्रश्न होते की सगळं काही वाचत बसायची आवश्यकता नव्हती. प्रश्न सगळे वाचत बसायची आवश्यकता कुठं होती? तर मला असं वाटतं अंकगणितात, सामान्य विज्ञानमध्ये आणि पेडागॉजीमध्ये, बालमानसशास्त्रामध्ये तिथं तेवढी आवश्यकता होती जरा सगळे प्रश्न नीट वाचायची, कारण प्रश्नाचा अर्थ कळाला पाहिजे. आणि हा इंग्रजीमध्ये सुद्धा, पेडागॉजीमध्ये पण मी असं म्हणेन की मराठीतूनच असल्यामुळे जरा पटपट वाचता येतं, काही अवघड नाहीये. फक्त इंग्लिशमध्येच मला वाटतं वेळ कुठं जातो प्रश्न वाचायला, तर तो इंग्लिशमध्ये. बाकी असं काही सगळे प्रश्न वाचत बसायची आवश्यकता नव्हती. आणि मराठीत असल्यामुळे असं काही वेळ लागत नाही प्रश्न वाचायला, एवढा काही भरपूर वेळ लागत नाही. सगळे प्रश्न वाचायची पण आवश्यकता नाही, सगळ्याचा सगळा वाचला पाहिजे. त्यामुळे हे मला वाटतं या म्हणण्याला काही अर्थ नाही की 150 प्रश्न सुद्धा वाचून होत नाहीत वगैरे. वाचायचेच नव्हते सगळे प्रश्न. दुसरं एक विचारतात की मला अमुक मार्क पडले 100, 200, 100, 110, 120, 130 असे काही 140 मार्क पडले, तर माझं होईल का, जॉब मिळेल का? तर हे आत्ता कुणीच नाही सांगू शकत. आत्ता म्हणजे खरंच कुणी नाही सांगू शकत. तुम्हाला कुणी जरी सांगितलं की नाही 100% होईल तुमचं, 100 मार्क पडलेत काय अडचण नाही होऊन जाईल, 110 मार्क पडलेत काय अडचण नाही होऊन जाईल, किंवा 150 मार्क आहेत आहे मग तर सेफ स्कोर आहे काय अडचण नाही होऊन जाईल, कुणीच नाही सांगू शकत. का तर जागा किती आहेत हे कुणालाच माहित नाही अजून. जागा भरतीला किती येणार आहेत हे कळल्याशिवाय तुम्ही सांगूच कसं शकता. दुसरी गोष्ट, जागा आल्यानंतर सुद्धा तुम्ही प्रेफरन्स कसे देता याच्यावर तुमचं ठरलेलं आहे. की तुम्ही प्रेफरन्स जर चांगले व्यवस्थित दिले तर तुम्हाला थोडे कमी मार्क असताना देखील जॉब मिळू शकते, नोकरी मिळू शकते. हे मी बघितलेलं आहे. हे मी प्रत्यक्ष म्हणजे 1-2 जण माझ्या आहेत असे ओळखीचे की ज्यांना थोडे मागच्या 2022च्या पेपरला त्यांनी अनुभवातून सांगितलं की मार्क कमी होते पण झालं, त्यांनी प्रेफरन्स व्यवस्थित दिला आणि ते झालं. आता याबाबत माझा हा पहिलाच अनुभव असल्यामुळं प्रत्यक्षदर्शी मी याबाबत मला माहिती नाही की नेमकं प्रेफरन्सचं कसं असतं वगैरे. यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे आहेत, नाही असं नाही, ते तुम्ही बघा. पण नोकरी मिळेलच का किंवा होयच मिळणार नाहीच मिळणार हे कुणीच सांगू शकत नाही. कुठलाही क्लासवाला, कुठलाही अकॅडमीवाला, कुठलाही मोठ्यातला मोठा तज्ज्ञ हे सांगू शकत नाही. हे ते भरती आल्यावरच कळणार आहे. पुढे एक जणांचं मत आहे ही परीक्षा काही कॉम्प्युटरची आहे का, कॉम्प्युटरवर पेपर कशाला. तर आता हा एक सिस्टीमचा भाग आहे. IBPS ऑनलाईन परीक्षा घेतं, कॉम्प्युटरवर घेतं, त्याला आपण करायचं काय. MPSC UPSC ऑफलाईन घेतात, पेपरवर घेतात. IBPS ऑनलाईन घेतं, त्यांना भरपूर. आता ही सिस्टीम आहे आणि ही सिस्टीम वापरण्यात काही गैर नाही. भरपूर जगभरात भरपूर परीक्षा ऑनलाईन होतात.
भरपूर परीक्षा ऑनलाईन होतात. तुम्ही जर ऑनलाईन म्हणून ऑनलाईन परीक्षा आहे म्हणजे घोटाळाच आहे किंवा ऑनलाईन परीक्षा आहे म्हणजे काहीतरी चुकीचंच आहे, काहीतरी घोळच आहे, ह्याचा अर्थ तुम्हाला टेक्नॉलॉजीपासून तुम्ही लांब पळताय. हे आज न उद्या हे कॉम्प्युटरवरचे पेपर येण्याची संख्या वाढणार आहे आणि आज न उद्या असे परीक्षेची सिस्टीम ही वाढत जाणार आहे. तुम्ही लांब नाही पळू शकत आणि ही गोष्ट मान्य केली पाहिजे की कॉम्प्युटरवरची सिस्टीम आहे का, तर आहे आणि त्याच्यावरच आपल्याला पेपर सोडवायचे. तुम्ही आता त्याच्यात काही करू नाही शकत, तुम्ही मी कोणीच नाही काही करू शकत. कारण परीक्षा एवढ्या वाढल्यात की त्यांचे सगळ्यांचं फास्ट काम झालं पाहिजे आणि हे दरवेळेस हातानं करणं शक्य होत नाही. हे स्लो प्रोसेस होऊन जाते, त्यापेक्षा ह्या फास्ट प्रोसेस होतात. UPSC MPSC मानाने ह्यांचे निकाल किती फास्ट लागतात. मग त्यामुळे हे सगळं करायसाठी ऑनलाईनचीच आवश्यकता असते आणि ते बरं पण पडतं. पण मला वाटतं हे काही शंकेचं कारण नाही होऊ शकत की मग कशाला घ्यायला पाहिजे, या गोष्टीला काही अर्थ नाही. कॉम्प्युटरवरच वगैरे आपण शिक्षक म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा असं म्हणलंय की शिक्षक हा नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणारा असावा, की नवीन जे तंत्रज्ञान येतं त्याला बरोबर येऊन जाणार असलं पाहिजे. त्यात तो कॉम्प्युटर एज्युकेटेड असला पाहिजे, कॉम्प्युटर लिटरसी असली पाहिजे त्याच्याकडे. आपण जर सुरुवातीला त्या शिक्षक बनण्याच्या प्रक्रियेत जी परीक्षा आहे त्या परीक्षेला जर आपण असं म्हणायला लागलो की कॉम्प्युटरच नको आम्हाला, का तर कशाला कॉम्प्युटर, मग हे साफ चुकीचं आहे. पुढे कोणीतरी असं विचारलं की एवढे हुशार आहेत तर मग MPSC UPSC देऊन अधिकारी का बनत नाही, इकडे कशाला येत आहे. मग आता माझं स्पष्ट मत आहे की आता ह्याच्यावर काय बोलायचं. आता मला नाही बनायचं MPSC UPSC अधिकारी किंवा आमच्यासारख्या लोकांना जर नाही बनायचं तर का तुम्ही एखाद्यानं की नाही जावा तुम्ही MPSC UPSC अधिकारी. अरे नाही बनायचं आपल्याला, शिक्षक बनायचे. मी हे UPSC आणि MPSCचे पेपर दिलेले आहेत, नाही असं नाही, आणि त्यावेळेस पैसे ठरलेले आहे आणि त्यावेळेस मला एक कळलं की हा आपला दिस इज नन ऑफ माय, इट्स नॉट माय कप ऑफ टी, हे मला कळालं त्यावेळेस. मग लक्षात येतं हळूहळू की नाही हो, आपल्याला एज्युकेशनमधलं चांगलं जमतं, आवड पण आहे, सगळं चांगलं आहे, मग शिक्षक का न बनावं, आणि आणायची बनतोय. मग त्यामुळं हे सगळ्यांनी अधिकारीच बनावं असं काही नियम नाही आहे. प्रत्येकाला ज्याची त्याची आवड असते, ज्याचा त्याचा करिअर चॉईस आहे, आणि एवढं वाटतं तर तुम्ही बना. तुम्हाला तरी कुणी अडवलं हे UPSC MPSC देण्या वाचून कुणी अडवलंय का? नाही, तुम्ही बना. एक लास्टचा प्रश्न असा आहे की निकाल रद्द होईल का किंवा करावा का. तर निकाल रद्द होईल का याची आणि करावा का, तर मी यावर थोडासा बायस्ड आहे. अर्थात मला चांगले मार्क पडलेत म्हटल्यावर मला असं वाटत राहणार की निकाल रद्द होऊ नये. पण ज्यांना फार कमी मार्क पडले त्यांच्या मनात असतंच ना की वाटतं की निकाल रद्द व्हावा, अजून एक चान्स मिळेल वगैरे. रिअलिस्टिकली सांगायचं म्हटलं तर निकाल वगैरे रद्द होण्याची शक्यता फार कमी आहे, नसल्याच जमा आहे. कारण असं जरी काही ठिकाणी थोडाफार घोळ झालेला असला तरी सुद्धा अशा प्रक्रियेमध्ये आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे की थोडा स्टे येतो, त्याची चौकशी होते, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि निकाल आहे तसा पुढे घेतला जातो. मग तसा तो ती प्रोसेस पुढे कंटिन्यू केली जाते. निकाल रद्द वगैरे होण्याची शक्यता नाममात्र असते, ती नसल्याच माहिती. त्यामुळे ते काढून टाकून मग करावा का, तर मला असं वाटतं की हे कसं असतं की डाळ में कुछ काला आहे आपण असं म्हणतो, म्हणजे सगळे डाळ लगेच फेकून द्यावी अशातला प्रकार नाही ना. ते तेवढा पुरतं काढून तुम्ही पुन्हा हे करू शकता. एखादा पदार्थ खराब आहे, म्हणजे एखाद्या माणसाला कॅन्सर झाला, मग आपण त्या माणसाला कॅन्सर झाला म्हणून माणूस मारून नाही टाकत ना. आपण तेवढा भाग, तो ट्यूमर वगैरे जो असतो तो काढतो. तसातला प्रकार आहे की जे यात दोषी आहेत, ज्यांनी गैरमार्गाचा वापर केलेला आहे, त्यांच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे, 100%. आणि याबाबत माझं तर मत असं आहे की तुम्हाला जर शंका आहे तर 160च्या वर ज्यांना मार्क पडले, 170च्या वर ज्यांना मार्क पडले, त्यांच्या सगळ्यांचे रिस्पॉन्स शीट जाहीर करा. खुलेपणाने मी सांगतो, माझी रिस्पॉन्स शीट जाहीर करायला मला काही अडचण नाही, काही सुद्धा अडचण नाही. तुम्हाला वाटतं तुम्ही सगळ्यांचे रिस्पॉन्स शीट जाहीर करा, त्यातनं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. त्यात भ्यायचं काम करत नाही. जे तुम्ही जर चुकीचं केलं नाही तर भ्यायचं काही काम नाही आहे. त्यामुळं रिस्पॉन्स शीट जाहीर करा, खुलेपणे जाहीर करा, त्याच्यावर चौकशी करा, सगळ्यांच्यावर तुम्हाला पाहिजे त्याच्यावर चौकशी बसवा, आणि मग त्यातनं जे दोषी आहेत त्यांना वेगळं बाहेर काढून हा निकाल पुढं घेतला जावा असं मला वाटतं.
ह्या सगळ्या होत्या आत्तापर्यंतच्या शंका, आणि त्याला एक विद्यार्थी म्हणून, एक परीक्षार्थी म्हणून माझी सगळ्याची उत्तरं. तुम्हाला आवडलं असेल तर काय ते लाईक शेअर वगैरे तुमचं तुम्ही बघा. त्याच्यापेक्षा तुमच्या अजून काही शंका असतील तर खाली नक्की कळवा. कसा वाटला ते पण सांगा, की तुम्हाला काही माझ्या गोष्टी पटल्या ते पण सांगा, नाही पटल्या ते पण सांगा. शेवटी आपण लोकशाही देशात राहतो, चर्चेशिवाय पर्याय नसतो. कुठलीही गोष्ट चर्चेतनं झाली पाहिजे आणि पारदर्शकपणातनं झाली पाहिजे. तुम्ही मला 4 शिव्या दिल्या तरीसुद्धा मी काय तुमची कमेंट जी आहे ती काढून टाकणार नाही किंवा डिलीट करणार नाही, काही करणार नाही. प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि तो असलाच पाहिजे आणि तो तुम्ही वापरला पाहिजे, असं या मताचं मी आहे. त्यामुळे तुम्ही वापरा, स्वतःहून विचार करा आणि अभ्यासाला लागा आता. कारण आता TET आणि CTET पेपर पुढ्यात उभे आहेत आणि पुढ्यात म्हणजे नोटिफिकेशन वगैरे अजून आहेत त्याच्या, पण ते येणारच ना आता. मग त्यामुळे त्याच्या अभ्यासाला लागा आणि त्याच्या अभ्यासाला निश्चितपणे मी 100% ह्याच्यात मदत करीन, 100%. कारण मी दोन्ही परीक्षा पास झाल्यामुळे मी माझ्या परीनं जे काही करता येईल मी ते सगळं करेन. यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे टाकेन आणि तुमचा अभ्यासाचा वगैरे जो काही विषय आहे तो त्यात 100% मी मदत करीन. मार्गदर्शन वगैरे असले काही तर मी काही म्हणणार नाही, कारण एवढं काही मी काय अजून मोठा नाही आहे की मार्गदर्शन वगैरे करायला. पण सोबतचा मित्र, सोबतचा जोडीदार म्हणून मी तुमची 100% मदत करीन. आणि हे टेटचं वगैरे जे काही आहे ते हाच तो शेवटचा व्हिडिओ. याच्यानंतर फक्त आता अभ्यासाचे व्हिडिओ तेवढे येतील TET आणि CTETच्या. तर नक्की तुम्ही पुढचे ते व्हिडिओ बघा, वाट बघा आणि ते व्हिडिओ आल्यावर पुढं अभ्यासाला लागा. सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.